स्वामी समर्थ। येणारी होळी पौर्णिमा 23 तारखेला आहे। त्या होळीसाठी तुम्ही ही सेवा केली आहे का? ही तोडगा केलाय का? हा तोडगा कशासाठी आहे तुम्ही निश्चितच पहा। छोटासा तोडगा आहे का मोठं करणार। तुम्ही कोणत्याही संकटात अडकला असाल तर त्या संकटातून निश्चितच या होळीमध्ये पेटून जाणार ते संकट आणि येणाऱ्या होळीनंतर तुमच्या जीवनात सुखाचा सुखकारकच दिवस येणार। तर तो उपाय कोणता आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा। हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण स्वामींच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा, शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील। आणि सर्वात महत्त्वाचे व्हिडिओ आपले शेअर करायला सुद्धा विसरू नका। असे उपाय जर घरोघरी पोहोचले तर प्रत्येक घरातील लोकांचे, आपल्या स्वामी सेवेकरी फॅमिली कुटुंबातील व्यक्तींचे एखादे संकट जरी आपल्या मार्फत निघाले तर निश्चितच आपल्याला थोडेसे तरी पुण्य मिळून जाईल। असो, आपल्या मेन मुद्द्यावर येऊया। येणारी होळी पौर्णिमा आपण साजरी करतच असतोय, परंतु ती कशी करायची, कशा स्वरूपात करायची आणि का करायची, चला तर मग व्हिडिओला आपण चालू करूया। बघा, आपण पुरणपोळी करतो, होळीला नैवेद्य दाखवतो, तिथे जाऊन श्रीफळ म्हणजे वाढवतो आणि एक बकल होळीत टाकतो आणि एक बकल घेऊन येतो, किंवा अदरवाईज इथं मुलं असतात ते मुलं खातात। हे सगळ्या क्रिया तुम्ही आतापर्यंत करत आलाय, परंतु आता काय करायचं पहा। आपल्या घरात जर दोन व्यक्ती असेल किंवा तुम्ही एकटेच असाल, काय प्रत्येकाच्या घरात दोन लेडीज असतात असे नाहीये, तर तुम्ही स्वतः जाऊन काय करायचं, आधी एक नारळ घ्यायचा, त्याचं शेंडीचं तोंड आपल्या असं शेंडीचं तोंड समोर पाहिजे, म्हणजे आपल्या पूर्वेला पाहिजे, असं धरून जायचं आणि जाताना आपण स्वच्छ पायावर पाणी वगैरे घेऊन म्हणजे स्वच्छतेने जायचं आणि कुणाशी भाषण करायचं नाही। ते नारळाचं फळ आपल्या देवघरात किंवा स्वामी महाराजांची जर तुमच्याकडे अशी प्रतिमा असेल तर त्यांच्या समोर उभं राहायचं आणि त्या नारळाला स्वामी महाराजांचा गंध लावायचा आणि मनोभावे स्वामी महाराजांना तुमचं काय संकट असेल ते सांगायचं। समजा आता माझा मुलगा 10वीत आहे, तर माझा मुलगा, मला कॉन्फिडन्स आहे की माझ्या मुलाचा पहिला नंबर येणार आहे, तरी पण मनात आई असतो, आपला कुठेतरी हे असतो मनाशी, किंवा माझ्या मुलाचा पहिला नंबर येऊ द्या स्वामी महाराज आणि येणारच आहे, ही खात्री देऊन तुम्ही बोलायला गेला आणि तसंच काय करायचं, महाराजांना तिथं डोळ्यानेच नमस्कार करायचा आणि पटकन कुणाशी भाषण नाही करता मनोभावे ओम श्री होलिकाय नमो, ओम श्री होलिकाय नमो। बघा, ओम श्री होलिकाय नमो हा मंत्र जोपर्यंत तुम्ही होली जिथे हवन केलेलं असतं तिथपर्यंत पोहोचेपर्यंत कुणाशी बोलायचं नाही। साडी नेसत असाल तर डोक्यावर पदर घ्यायचा, जर ड्रेस घालत असाल तर ओढणी डोक्यावर घ्यायची। आपल्या हिंदू संस्कृतीत आपण देवाचं कुठलंही कृत्य करत असेल तर आपल्या डोक्यावर पदर असावा, ते घेऊन जायचं आणि कुणाशी न बोलता तिथं जायचं, डोळ्यांनी नमस्कार करायचं। तुम्ही किती वेळ म्हणता होलिकाय मंत्र त्याला महत्व नाही, तुम्ही म्हणत जावा, एकदा होऊ द्या, 5 वेळा होऊ द्या, 10 वेळा होऊ द्या। तर म्हटल्यानंतर पाठ तिकडे करायची, एकदा डोळ्यांनी नमस्कार केल्यानंतर पाठ होलिकाकडे करायची आणि नारळ असा हातामध्ये घ्यायचा आणि परत एकदा उभं राहून 11 वेळा ओम श्री होलिकाय नमो असं म्हणून 11 वेळा झाला की बरोबर तो नारळ असा पुढे उभं राहून असा फेकायचा, म्हणजे तो कुठं पडला पाहिजे, कोणाला लागला पाहिजे असं नाही, तो होलिकामध्येच गेला पाहिजे, असा इकडे तिकडे नाही पडला पाहिजे। अशा स्वरूपात तुम्ही उभं राहायचं, आपली पाठ होलिकाकडे, आणि कोणी काही म्हणू द्या, आपण वाईट काही करत नाही, आपण आपल्या केंद्रातलाच उपाय आहे हा। तर तुम्ही तशा स्वरूपात तो नारळ व्हायचा आणि पटकन मागे बघायचं, मागे वळून पाहायचं नाही, तुम्हाला खात्री झाली पाहिजे की तो नारळ तुमचा त्या होलिकामध्येच पडलेला आहे आणि तशा स्वरूपात जवळ उभं राहायचं। 11 वेळा जेव्हा तुम्ही होलिकाय नमः म्हणणार आहात त्या तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला माहित असते, मी स्वामी महाराजांना इथं सांगितलेलीच असते, ब्रह्मांड नायकाला सांगितले की सगळीकडे ती इच्छा कळतच असते। तर तो नारळ तुम्ही जर तो स्वाहा केला की तो बरोबर होलिकामध्येच पडणार आहे ह्याची खात्री असतेच आणि तो बरोबरच पडतो आणि न काही मागे वळता तुम्ही एक थेट जसं कुणाशी नाही बोललं तसंच घरी येईपर्यंत कुणाशी भाषण करायचं नाही। आल्यानंतर पाय धुवायचं, डोक्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि घरात यायचं, स्वामी समर्थ महाराजांना म्हणायचं की मी तुमच्यावरच म्हणजे तुमची सेवेकरी आहे आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, माझं हे काम होणार आहे। बघा, मुलाचं मी 10वीचं एक सांगितलं, माझा मुलगा आता 10वीला नाही आहे, पण मी सांगते मी तुम्हाला तशा स्वरूपात जर तुमच्या मुलाची नोकरी असेल, लग्नाचा विषय असेल, तुमचा नवरा जास्त ड्रिंकेश असेल, त्यातून बाहेर काढायचं असेल,
तुमच्या घरात कर्कश असेल, त्यातून बाहेर निघायचं असेल, किंवा कुठलाही प्रश्न असतोच ना, संकटाचा असतोय, कर्जाचा असतोय, बरेचसेच प्रश्न असतात. घर नाही, आपल्याला घर कुठून कसं येईल तुम्हाला सांगू शकत नाही, तर त्याच्या स्वरूपात असेल. तुम्ही एखादं वस्तू तुम्हाला घ्यायचे, म्हणजे जसं की जमीन खरेदी करायची, प्लॉट खरेदी करायचंय, धडपडताय, काम होते तर कुठेतरी अडथळा येतात, तर हे तुम्हाला यातून बाहेर पडायचंय. तर हा आपल्यासाठी येणारा होलिकाचा सण खूप लाभदायक आहे. तुम्ही फक्त हा उपाय करून बघा, तुम्हाला रिझल्ट येणार. पॉझिटिव्ह थिंकिंगने घ्यायचा, 100% रिझल्ट येणार. जसा मी सांगितलं आहे तसा करा. त्यासोबत आडवं वाईट शक्ती तुमच्या कोणाच्या ना कोणाची तरी रूपात येणार. थांबायचं नाही, बोलायचं नाही. जसा उपाय सांगितलाय तसं करा. माघारी आला ती व्यक्ती कधी, म्हणजे नंतर तुम्ही जाऊन त्या व्यक्तीशी बोलू शकता. सांगायचं माझं व्रत होतं, मला बोलायचं नव्हतं. त्याच्यानंतर तुम्ही तिच्याशी संवाद साधू शकता, पण तोपर्यंत मध्ये थांबायचं नाही. वाईट शक्ती तुम्हाला तिथपर्यंत जाऊन देणार नाही. ही गोष्ट करता करता स्वामी महाराज सहज तुम्हाला तिथं जाऊन देत नाही. तुमचा पाय घसरतो, मागं गाडी येते, तुमच्या हातातून नारळ म्हणजे ते फळ पडतंय का हे सुद्धा बघतात महाराज. इतकं सोपं नाही या सेवेला. तुम्ही जेव्हा सेवा करशील ना, त्यानंतर 100% मला सांगत जाओ कमेंटद्वारे की ताई हे असं झालं. बघा, संकट येतो, सहजासहजी आपण तिथवर पोहोचत नाही. बऱ्याच वेळा माझ्याशी असं झालेलं आहे. पाय सटकतो, नारळ म्हणजे ते फळ हातातून पडलं नाही गेलं पाहिजे, किंवा एखादी मधीच व्यक्ती येते आणि काहीतरी विचारते, असं होतं. म्हणजे थांबवायचा प्रयत्न करते येते, इतकंपर्यंत होतं. थांबायचं तर आपल्याला बिलकुल नाही, कुणाशी बोलायचं बिलकुल नाही, श्रीफळ तर खाली पाडायचं बिलकुल नाही, गाडी आली तर त्याच्याकडे बघायचं बिलकुल नाही. हे सगळं महाराज आपली परीक्षा घेत असतात. प्लस वाईट शक्तीही तिथपर्यंत जाऊन देत नाही. सगळ्याला मारा करून आपल्याला ते काम करायचंय आणि कशा कशा स्वरूपातून बाहेर काढायचं हेही सांगितलंय. निश्चित तुमचे संकट बाहेर पडणार. आपला छोटासा उपाय आहे, तो करून बघायचा आणि यातून बाहेर पडायचं. फक्त काय आहे, विश्वास हवा. सेवेवर आपला विश्वास हवा. स्वामी महाराजांच्यावर जसा विश्वास असतो तसाच आपल्या परमपूज्य गुरु माऊलींच्या तोडग्यावरही विश्वास हवा. अजून एकदा मंत्र सांगते. ओम श्री होलिकाय नमः. सोपा, साधा, सरळ मंत्र आहे. अडाणीपासून ते शिकणाऱ्या व्यक्तीपर्यंत सहज म्हणता येईल असा मंत्र आहे. काही कुठे न विसरता जाणारा असा मंत्र नाही. सगळी कराल अशा आशा बाळगते. आणि खरंच कमेंटद्वारे जर तुमची काही शंका असेल तर विचारत जाओ. येणारे सणामार्फत सण असतात, त्यातून आपल्याला उपाय असतात, बरेच रिझल्ट मिळतात, त्यातून आपली प्रगती होते. नोकरीचा असेल, लग्नाचा असेल, व्यसनाधीनताचा असेल, कर्कशाचा असेल, तुमचं काम जर काही होत नसेल, काही संकट येत असतील, कर्ज बाबतीत असेल, काय टेन्शन बघत असेल, तुम्ही निसंकोचपणे कमेंटद्वारे विचारा. तुम्हाला निश्चितच उपाय सांगितले जातील आणि ते उपाय तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगने करा. आपले स्वामी महाराज तुमच्या पाठीशी सदैव राहतील. आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते.